नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सगळ्यांनी आतुरतेने वाट बघत होते कम्युनिटी हेल्थ ऑफिसर 2025 मधले जे वेकन्सी म्हणजे मीटिंग मध्ये डिक्लेअर झालं बाबा 2 आठवड्यात काय आम्ही जाहिरात काढणार आहेत। सगळ्यांनी आतुरतेने वाट बघत होते कधी येणार। मग आज सकाळीच आले काय समुदाय आरोग्य अधिकारी, कुठली समुदाय आरोग्य अधिकारीचे रिक्त पदे बघा इथे कम्प्लीटली क्लिअरली मेन्शन केलेलं बरं काही कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेस वरती असणार आहे पण चांगली आहे म्हणजे प्रायव्हेट पेक्षा चांगली जॉब आहे। हे भरण्यासाठीच जाहिरात काय आलेलं आहे, जाहिरात आलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण सगळे डिटेल मध्ये बघणार आहोत काय काय होऊ शकते त्याच्यामध्ये एज म्हणा आणि एक्झाम पॅटर्न सॅलरी किती असते आणि अजून काय एक्झाम पॅटर्न झालं हे झालं आणि वेकन्सी किती आहेत अजून ही सीएचओ बद्दल सगळे डिटेल मध्ये आपण आज बघणार आहोत। ओके चला मग सुरुवात करायचं आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर 2025 मधले होणारे एक्झाम साठी काय काय लागते आपल्याला। बघा काय म्हणते सीएचओ हे बघा पहिल्यांदाच सांगून ठेवतो मी ही कंत्राटी असणार आहे। जे विद्यार्थी संतुष्ट आहेत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर मध्ये एकदम चांगलं जॉब आहे, फक्त एकच प्रॉब्लेम आहे काय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे। ओके मग ज्यांना पण परमनंट जॉब पाहिजे असेल त्यांनी ह्याच्या सोबत तुम्हाला परत अभ्यास करावा लागेल बरं का। हे झालं, चला मग आज आपण फक्त सीएचओ बद्दल बोलूया। चला समुदाय आरोग्य अधिकारी हे कसं आहे एकदम कंत्राटीकरण आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती असणार आहे। याची जाहिरात आज आलेलं आहे। बघा काय म्हणते ह्यांनी, बघा मी लास्ट वेळी पण तुम्हाला म्हटलं होतं जे लेटर आलते त्यावेळी पण म्हटलं होतं काय ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन होण्याचे चान्सेस खूप आहे म्हटलं होतं। मग ह्या वर्षी होणार आहे पहिल्यांदा काय होणार आहे एक्झाम ऑनलाईन होणार आहे। इथे मेन्शन केले बघा उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आणि ऑनलाईन अर्ज बघा ऑफलाईन पण लास्ट वेळी काय होता ऑफलाईन मध्ये सगळ्यांनी अर्ज दिलता आणि ऑफलाईन एक्झाम होता। ह्यावेळी सगळ्यांनी काय करायचं ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि एक्झाम पण सीबीटी आहे। सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी मध्ये होणार आहे म्हणजे कम्प्युटर मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे। ओके चला मग ह्याच्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला। समजा हे झालं कंत्राटी उमेदवारांनी ह्या वेबसाईट वरती तुम्हाला काय सगळी माहिती भेटणार आहे। उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून तुम्हाला ऍप्लिकेशन भरायचं असं म्हणते यांनी। ओके चला इथे मेन्शन केलेलं बघा ऑनलाईन पद्धतीने काय करायचं हे फॉर्म भरायचं आहे आपल्याला। ओके चला मग सुरुवात करूया। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळापत्रक व बघा किती तारीख दिलेली आहे अर्जकरिता लिंक व अर्ज बघा सादर करण्याची तपशील नोटिफिकेशनद्वारे इथे भेटणार आहे तुम्हाला सगळे डिटेल तुमचं ओके उपलब्ध करून देण्यात येईल। इथे अवेलेबल असणार आहे परीक्षेचे दिनांक वेळ व केंद्र प्रवेश म्हणजे जे एक्झाम सेंटर वगैरे असते ओके पत्रामध्ये नमूद केले जाईल आणि परीक्षेचे प्रवेश पात्र हे बघा 7 दिवसाच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना कळवण्यात येईल बाबा असं एक्झाम आहे तुम्ही इकडे सेंटरला जायचंय तुम्हाला येईल त्याच्यामध्ये लिंक नोटिफिकेशनद्वारे वगैरे तुम्हाला भेटतील। ओके आणि बघा इथे काय जनरलला किती आहे खुला प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी जे जनरल कॅटेगरी आहे जनरल वाल्यांना किती आहे 1000 रुपये एक्झाम फी आहे आणि जे सगळी कास्टवाल्यांना 900 आणि त्याच्यासोबत अनाथ उमेदवार जे आहेत त्यांना पण 900 आहे आणि माजी सैनिक वगैरे आहेत त्यांना दिव्यांग वगैरे त्यांना काय म्हणजे ही नाहीये म्हणजे फ्री आहे त्यांना। ओके परीक्षा शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन चालण्याची पावती बघा ही पण ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि काय म्हटले बघा केलेल्या अर्जाची प्रति सोबत कागदपत्राच्या तपासणी वेळी सादर करण्यास आवश्यक राहील असं म्हणता येईल। म्हणजे तुम्हाला जे ऍप्लिकेशन टाकले बाबा तुम्ही सगळं काय व्यवस्थित म्हणजे पीडीएफ म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा किंवा ऑफलाईन मध्ये म्हणजे प्रिंट काढून तरी ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळी नोटिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील त्यावेळी लागणार आहे असं म्हणते त्यांनी। अर्ज भरणे व सादर करण्याबाबतच्या आवश्यक सूचना बघा उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी हे नोटिफिकेशन तुम्हाला काय जाहिरात सविस्तर अभ्यासावी म्हणजे अभ्यास करायचे तुम्हाला। आपण आता अभ्यास करतोय बघा अर्जात हेतू पुरस्कार बघा खोटी माहिती देणे बघा एकदम जे ओरिजिनल आहे तेच भरा खोटी वगैरे काही करू नका। एकदा तुमचं ड्युटी बघा नोकरी तर भेटणारच नाही त्याच्यापेक्षा डेंजर काय माहिती आहे का एकदा तुम्ही ह्याच्यामध्ये अडकले ना पुढचे येणारी कुठली पण एक्झाम तुम्ही देऊ शकत नाहीये बरं का। ओके कळालं तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तेवढी सगळे डाटा ह्यांच्याकडे द्यायचा आहे म्हणजे जे खरोखर आहे असं आहे खरी माहिती असलं तुम्हाला द्यायचं आहे। ओके हे झालं आणि कॉपी करायचं नाही पेपरमध्ये हे झालं हे कॉमन फंडा झालं। त्याच्यानंतर हे काय म्हटले वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे जन्म दाखला लागेल किंवा शाळेत सोडलेला दाखला असला तरी चालेल किंवा आपली बोर्ड सर्टिफिकेट हे पण चालेल। ओके शैक्षणिक अर्हता पण पुढे आहे आणि तुम्ही जर ग्रेड बघा गुणपत्रकासोबत ग्रेड यादी सादर करावं लागते तुम्हाला बघा इथे काय म्हटले गुण ऐवजी म्हणजे मार्क्स ऐवजी तुम्हाला काय श्रेणी असेल तर तुम्हाला सादर करावं लागतील आणि ऑनलाईन पद्धतीने हे कसं भरायचं मी ज्यावेळी म्हणजे 2-3 दिवसात ते घेऊन येतो कसा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचं आहे वगैरे।
ओके, खालील बाबी हे सगळी ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळी नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येतील. हे सगळी काय अर्ज सादर करणे प्रक्रिया, कशा पद्धतीने प्रोफाईल निर्मिती आणि फोटो व स्वाक्षर अपलोड करायचे तुम्हाला, अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया आणि छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड म्हणजे फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचं आणि साईन पण अपलोड करायचं आणि कागदपत्र स्कॅन करून म्हणजे आपल्याला काय करायचं अपलोड करायचं आहे. प्रवेश पत्र ही सगळी याच्यावरती कुठली बघा ही इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. वेबसाईट कुठली कुठे NHM महाराष्ट्र government.in. आलं लक्षात. बघा पुढचं काय म्हणते बघा, सर्वसाधारण सूचना, एकदम सर्वसाधारण सूचना. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवार बघा त्यांनीच कॅन्डिडेट भरायचं आहे असं नाही बाबा मला येत नाही मी कुठे जातो कॅफेमध्ये जातो आणि त्यांच्याकडनं बनवून घेतो. बघा तुम्हाला येत नसेल तर ओके, पण इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये तुमचं काही प्रॉब्लेम नाही म्हणजे काही चुकी होऊ नये एवढी ह्यांनी तुम्ही स्वतः भरायचे बरं का. म्हणजे नाव मध्ये असो आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये वगैरे तुम्ही अर्ज करायचा असेल ते पण कन्फर्म करूनच भरायचं आहे. आणि अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असाल. बघा म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये अर्ज भरायचा आहे. आणि महिला उमेदवारासाठी बघा काय म्हणते, नाव वगैरे चेंज असेल तर ते पण दोन्ही सादर करायचे तुम्हाला. आणि SSC अथवा काय म्हणते बघा प्रमाणपत्र नावाप्रमाणे अर्ज भरावेत. म्हणजे तुमचे SSC आपलं 10वीचं मार्क्स कार्ड जसं आहे ना तशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय नाव लिहायचं आहे असं नाही उलट. म्हणजे आपलं कसं असतंय महाराष्ट्रामध्ये जे सरनेम आहे म्हणजे स्टार्टिंगला असतं त्याच्यानंतर फर्स्ट नेम त्याच्यानंतर मिडल नेम जसं येतं तसंच पेस्ट करायचं आहे. ओके हे झालं. आणि अर्जामध्ये केलेले दावा कागदपत्रे तपासणी वेळी ज्यावेळी तुम्ही हे सगळी अपलोड केलेलं असते हे कधी सादर करायचं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी सगळे सादर करायचं आहे. ओके हे झालं. आणि वार पद्धती योग्य पद्धती याशिवाय दुसऱ्या पद्धतीने केलेला अर्ज अवैध ठरणार. ओके फक्त तुम्हाला ऑनलाईनने भरायचं आहे. आणि उमेदवाराने अर्ज स्वतःचं नाव बघा स्वतःचे नाव सामाजिक वर्ग कोणत्या प्रवर्तीने अर्ज करू इच्छितो आहे ते प्रवर्ग जन्मदिनांक मोबाईल नंबर ईमेल इत्यादी ही काळजीपूर्वक भरावी. कारण तुम्हाला नंबर वगैरे चुकलं ईमेल चुकलं तर मेसेज ते तिकडे जाणार आहे ना तुम्हाला भेटणार नाही. म्हणून चांगल्या पद्धतीने स्वतःहून फॉर्म भरायचं आहे तुम्हाला. उमेदवाराने अर्जवेळी केलेले स्वाक्षरी ही त्याची प्रवेश पत्रावर उपस्थित पत्रावर एकच प्रकारचे असले म्हणजे साईन पण एकच करायचे. इकडे एक केलो तिकडे एक केलो असं नाही करायचं बरं का. हे झालं. आणि भरती म्हणतो भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती हे तर तुम्हाला आता सांगितलं NHM महाराष्ट्र.government.in मध्ये सगळे तुम्हाला भेटणार आहे. ओके हे झालं. अजून काय बघा परीक्षेबद्दल आपल्याला बघायचं आहे. मेन परीक्षेचं तयारी आहे आपलं. परीक्षेच्या आधी ऍप्लिकेशन टाकायचं ऍप्लिकेशन नंतरच परीक्षा येणार आहे बरं का. व्यवस्थित टाकायचं. जाहिरातीत नमूद केले बघा काय म्हणते पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षाकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी परीक्षे बघा हॉल तिकीट परीक्षेचे किमान 7 दिवस लवकर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील. परीक्षेवेळी उमेदवारांनी प्रवेश बघा प्रिंट काढून ओळखीचा पुरावा म्हणजे कुठेतरी एक आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तुम्ही घेऊन जायचं आहे तुम्हाला. ओके हे दिली जाणार नाही म्हणजे नाही नेलं तर तुम्हाला एक्झाम मध्ये एंट्री नाही देणार म्हणजे हॉलमध्ये जपून ठेवावे. ओके हे झालं. आणि बघा एक्झाम सेंटर तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असते त्यांनी. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. उमेदवारांनी उपलब्ध असलेले परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडावे म्हणजे ज्यांनी जेवढं अवेलेबल करून देते त्याच्यामधूनच भरायचं आहे. असं नाही की मी पुण्यामधलं मी पुण्याचं भरतो म्हणजे पुणे असणारच आहे 100%. पण म्हणतो मी म्हणजे तुम्हाला जिकडे पाहिजे ते सिलेक्टेड मधलं तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ज्यांनी दिलेले असतील. नेक्स्ट काय म्हणते बघा हे झालं. आणि सदर परीक्षा पत्रामध्ये नमूद केलेलं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतला जाईल. बघा इम्पॉर्टंट एकदम इम्पॉर्टंट काय तुमचं एक्झाम CBT द्वारे होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणजे टेस्ट. ओके परीक्षा केंद्र परीक्षेच्या ठिकाणी सगळे तुम्हाला बघा बाबत बदलाची विनंती मान्य केलं जाणार नाही. मला भेटले कोल्हापूर मला पाहिजे पुणे असं नाही होणार. एकदा भेटले की संपला विषय. आणि हे झालं. उमेदवारांनी आपल्या जबाबदारीने बघा स्वखर्चाने परीक्षे उपस्थित राहायचं आहे. तुमच्या स्वतःच्या खर्चाने तुम्ही एक्झामला जायचं आहे. कळालं. आणि ऑनलाईन परीक्षेनंतर बघा काय म्हणते गुणानुक्रमे पात्र उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करिता बोलवण्यात येईल. ओके ज्यावेळी एक्झाम मार्क्स म्हणजे रिझल्ट येईल त्याच्यानंतर गुणप्रमाणे म्हणजे मार्क्स कशा पद्धतीने मेरिट लागते त्याप्रमाणे सगळ्यांना काय कसं करण्यासाठी बोलवणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवणार आहे. मला वाटते ह्याच्यामध्ये थोडा चेंजेस राहणार आहे. बघा जसं काय लास्ट वेळी आपण प्रिव्हियस किती पण एक्झाम झाले त्याच्यामध्ये सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट वाईज वेकन्सी मागत होते पण आता थोडे चेंजेस झालेले असं वाटतंय मला. काही करण्यात परीक्षेच्या तारखामध्ये ह्याच्यामध्ये बदल लागलाच त्या परिस्थिती सगळी ह्याच्यामध्ये भेटणार आहे. चेंज झालं पुढे मागे आलं म्हणजे एक्झाम डेट वगैरे ह्याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला NHM महाराष्ट्र government.in मध्ये विजिट करत राहायचं आहे एक्झाम होईपर्यंत. हे झालं. ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड कुठली पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. हे झालं. हे कॉमन झालं. आणि निवड प्रक्रिया त्याच्यामध्ये कॉपी गिपी नाही करायचं तुम्हाला. हे झालं. ओके अजून इम्पॉर्टंट पॉईंट कुठलं आहे बघा परीक्षेच्या वेळेत किंवा एकूण निवड प्रक्रिये दरम्यान
जर उमेदवारांनी बघा ही सगळी हे चुकत नाही करायचं आपल्याला, इलेक्ट्रॉनिक ते ब्लूटूथ वगैरे हे काही करायचं नाही, तुम्हाला डिस्क्वालिफाय करता येणार आहे. ओके, एकदम इम्पॉर्टंट सगळ्यांच्या मनात हेच आहे. किती वेकेन्सी आले, हा वेकेन्सी तर सगळ्यांना माहिती होत आहे. किती होत आहे वेकेन्सी? 19 इथे कुठे गेलो, इथे बघा 1974 एवढा वेकेन्सी होते. पण कुठल्या कॅटेगरीसाठी कुठले होते एवढं तुम्ही वाट बघत होते. बघा इथे बघा, पहिले आपण इकडनं बघू. बघा समांतर इथे रिझर्वेशन आहे बरं का, SC ST विजय NT बघा, विजय NT मध्ये NT BCD. ओके, हे बघा डी वाल्यांना वेकेन्सीज नाहीये. ओके, 0 दिलेले यांनी. आणि SBC ला पण जागा आहे. OBC SC BC EWS ओपन आणि टोटल किती आहे? 1974 म्हणजे 1974 एवढ्या वेकेन्सी आहेत. त्याच्यामध्ये SC साठी येणार 143, ST साठी 103, विजय साठी 30, इकडे 60, 29 बघा इथे काहीच नाहीये. आणि हे 72, 243 OBC मध्ये 243 आणि SC BC म्हणजे स्पेशल ते काय असतं इकॉनॉमिकल वगैरे त्यांच्यासाठी 197 आणि EWS इकॉनॉमिकली वीक सेक्शन साठी इथे 100 म्हणजे 197. ओके, आणि ओपन साठी एकदम भरपूर म्हणजे हे मेरिट लागणार जास्त हे होऊ शकते. हे झालं 900 आणि ह्याच्यामध्येच बघा हे झालं कॅटेगरी वाईज. ओके, त्याच्यानंतर इथे बघा समांतर आरक्षण मध्ये काय काय सर्वसाधारण हे झालं, हे एकदम जनरल कॅटेगरीमध्ये. त्याच्यामध्ये पण जनरल असतं बरं का. आता समजा तुम्ही समजा ओबीसी मधला आहे, ओबीसी मध्ये किती जागा आहे? ओबीसी कुठे गेला बाबा? इथे आहे 243. पण त्याच्यामधला पण एकदम जनरलला मी फक्त माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे कुठली ओबीसीचा, मग तुम्हाला इथे फाईट करावा लागणार आहे. किती? 81 मध्ये. मग त्याच्यानंतर ओबीसी सर्टिफिकेट पण आहे आणि तुम्ही एक फिमेल आहे, मग तुम्हाला 81 प्लस एवढी पण तुम्हाला फाईट करण्यात येईल. आणि तुम्ही ह्याच्यामधलं एक कुठली तरी हे करू शकता, माजी सैनिक असो खेळाडू असो, त्यांच्यासाठी सगळी वेगळी रिझर्वेशन आहे. तुम्ही लक्ष देऊन भरायचे तुम्हाला. ओके, सगळं बघून तुमच्याकडे कुठली ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे. ओके, हे झालं महिलासाठी एकदम भारी बघा, 30% रिझर्वेशन आहे महिलासाठी. आणि त्याच्यासोबत माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त झाले आणि प्रोजेक्ट अफेक्टेड हे अर्थक्वेक झालं. आणि हे पदवीधर बघा, हे पदवीधर मध्ये कोणी भरू नका बरं का फॉर्म. ज्यावेळी लास्ट वेळी मला वाटतं DMR आणि DSC वेकेन्सी आलते, खूप जणांनी माझं BSc नर्सिंग झाले म्हणजे माझं पदवी झाले म्हणून खूप जणांनी भरले होते, डायरेक्ट डिस्क्वालिफाय केलेलं आहे. कारण ही आपलं अगोदरचेच आहे. ओके, आता कॅटेगरी वाले कोणी नसेल म्हणजे याचे समांतर आरक्षण कोणी नसेल तर हे डायरेक्टली कन्वर्ट होणार आहे. कुठली हे पदवीधर म्हणा, माजी सैनिक म्हणा. ओके, जेवढं तुमच्याकडे रेस्पेक्टेड म्हणजे तुमच्याकडे कुठली ओरिजिनल डॉक्युमेंट सध्याला आहे तेवढीमध्येच तुम्हाला भरायचं आहे. ओके, हे झालं समांतर आरक्षण. ह्याच्यामधलं ही झालं आरक्षण. आणि टोटल वेकेन्सी किती? 1900 म्हणजे नियरली 2K म्हणजे 2000 समजा. ओके, एवढे वेकेन्सी आपल्याकडे आहेत. ओके, परत एकदा बघून घ्या किती वेकेन्सी आहे आपल्याकडे. हे सगळी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ओके, सॉरी कुठे गेलं? ओके, चला वेकेन्सी बघितलं आपण किती आहे? 1000 हे झालं. हे सगळे समांतर आरक्षण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. आणि दिव्यांगसाठी 4% आहे, अनाथसाठी किती? 1%. एकूण 20 पदे. हे सगळे तुमच्याकडे रेस्पेक्टेड काय डॉक्युमेंट असायला पाहिजे. परत एकदा सांगतो, रिव्हेरिफिकेशन पण होतात हे समांतर आरक्षणामध्ये सगळे डॉक्युमेंट्स. ओके, चला हे झालं. जाहिरातीमध्ये केलेले रिक्त पदांचा बघा संख्येत बदल होण्याची शक्यता आहे, चेंजेस होऊ शकते. तुम्ही म्हणणार तर एवढेच होते आणि नंतर बदलले, चेंजेस होऊ शकते बरं का, काय पण करू शकते गव्हर्नमेंटवाले. हे झालं. त्याच्यानंतर हे दिव्यांगचं हे समांतर आरक्षणामधलं झालं. ओके, ह्याच्यामधलं आपल्याला काय बघा ही मेन आहे, आवश्यक शैक्षणिक अर्हता म्हणजे आपले एज्युकेशन. ह्या याच्यासाठी एज्युकेशन काय पाहिजे बाबा? याच्यामध्ये आहे बघा काय आयुर्वेद म्हणजे काय? BAMS BUMS किंवा BSc नर्सिंग. BSc नर्सिंगचे मुले आणि PBBSc हे काय? BSc इन कम्युनिटी हेल्थ म्हटलेलं आहे. त्याच्यासोबत पोस्ट BSc बरं का, PBBSc वाले पण याला इकडे अप्लाय करू शकतात. ओके, PBBSc हे झालं त्यांच्याबद्दल. आणि जे आयुर्वेदिक आणि BUMS मध्ये आहे त्यांच्याकडे कुठली रजिस्ट्रेशन पाहिजे? NMC किंवा MICM ची नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे. हे आपल्याला नाही. मग नर्सिंगवाल्यांचं कुठं बघा, नर्सिंगवाल्या BSc नर्सिंग किंवा BSc इन कम्युनिटी मध्ये म्हणजे आपला नर्सिंगवाला कोणी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेला दिनांकापूर्वी. अरे बापरे, बघा यांनी काय म्हटलेले, लक्ष देऊ नये का? दिनांकापूर्वी म्हटलेले बरं का. म्हणजे दिनांकापूर्वी म्हणजे आज किती तारीख आहे? 4 आहे ना आज तारीख, म्हणजे 4/11 सॉरी इथे लिहितो 4/11/2025 किंवा त्याच्या पाठीमागे म्हणजे दिनांकापूर्वी
अथवा दिनांकास या दिवशी किंवा ह्याचा अगोदरचे नर्सिंग काउन्सिलचे वैद्य नोंदणी बघा काय म्हटले नोंदणीद्वारे समर्पित मान्य प्राप्त विद्यापीठातून नमूद केलेले पदवीचे प्रमाणपत्र असणारे. ओके 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 इथं काय म्हटलेले बघा जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास बघा ह्या दिवशी किंवा ह्याच्या अगोदर नर्सिंग काउन्सिलच्या वैद्य नोंदणीद्वारे म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. ओके मान्यता प्राप्त हे झालं आणि समर्पित मान्य प्राप्त विद्यापीठातून म्हणजे रेस्पेक्टेड जे कॉलेजेस आहे त्याच्यामधलं तुम्हाला डिग्री कंप्लीट पाहिजे. ओके काय डिग्री कंप्लीट पाहिजे म्हणजे जे 4th इयर वाले मुलं असतात त्यांना इकडे भरता येणार नाही. ओके फायनल इयर वाले मुलांसाठी म्हणजे जे स्टुडंट आहेत सध्याला. ओके हे पण लक्षात घ्या. आणि उमेदवार पात्र ठरतील सादर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास बघा अर्ज रद्द ठरवण्यात येईल. जे MNC बद्दल आणि तुमच्या डिग्री बद्दल कुठल्या पण तुम्ही डॉक्युमेंट्स नाही दिलं तर हे काय करू शकते ह्यांनी तुमचे अर्ज रद्द करू शकतात. ओके हे झालं नमूद केलं सेक्शन करता उमेदवारांनी वैयक्तिक अन्य शैक्षणिक करत होता अर्ज विचारता जाणार नाही ह्याचं काय नाहीये. ओके आणि सेकंड काय म्हटले बघा प्रवेश परीक्षा काय म्हणते बघा आरोग्य विभागाने निवडलेले परीक्षा केंद्रावर घेता जाईल ज्यांनी रेस्पेक्टेड जे सिलेक्ट केलेले तिकडे घेणारा आहे एक्झाम. ओके प्रसिद्ध केली जाईल. हे काय परीक्षेचे तारीख सगळं बघा तुम्हाला काय म्हणतो मी सगळे डाटा इथेच भेटणार आहे आपल्याला nhmmaharashtra.government.in मध्ये आणि प्रसिद्ध केली जाईल. प्रवेश परीक्षा 100 प्रश्नांची बघा इथे पण खूप चेंजेस झालेले बरं का ह्यावेळी CHO मध्ये. ओके किती 100 प्रश्न असणार आहे. मी लास्ट जे व्हिडिओ होतो ओके ज्यावेळी काय म्हटलं होतं तुम्हाला मी 50 प्रश्न होते. ओके ज्यावेळी मी स्वतः एक्झाम दिली तर किती प्रश्न होते 50 क्वेश्चन होते पण आता आहे किती 100 म्हणजे ह्याचा डबल झालेला आहे. 100 MCQ असणार आहे तुमच्यासाठी. 100 MCQ मल्टिपल चॉईस प्रकार असणार आहे आणि प्रति प्रश्न 1 गुण असतील म्हणजे प्रत्येक MCQ ला 1 मार्क म्हणजे किती 100 MCQ ला 100 मार्क्स. ओके एवढं झालं. आणि कोणत्याही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही म्हणजे निगेटिव्ह नाहीये. एक चांगलं पद्धत हे एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी म्हणजे निगेटिव्ह नाहीये तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटने मॅक्झिमम असणारच आहे. ओके सगळं म्हणजे काय एक्झाम देताना तुम्हाला 100 पैकी 100 MCQ टच करून यायचं आहे. ओके एक झालं. आणि उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला एकूण किमान 45 गुण बघा मिनिमम एवढी तरी तुम्ही घ्यायलाच पाहिजे. किती 45 गुण प्राप्त करण्यात आवश्यक आहे म्हणजे हे काय क्वालिफाय करण्यासाठी तुम्ही फाईट करू शकता. बाबा मी मेरिटमध्ये फाईट करायचं आहे मला मग तुम्ही 45 पेक्षा जास्त मार्क घ्यायला पाहिजे. प्रश्नपत्रिका भारत सरकारने शिफारस केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. बघा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जसं शिफारस केलेलं त्या प्रकारे तुमचं एक्झाम असणार आहे म्हणजे सिलेबस असणार आहे. ओके सिलेबस मध्ये पण खूप चेंजेस झालेला आहे बरं का. परीक्षा अभ्यासक्रम बघा काय काय चेंजेस झालेले आपण बघूया. त्याच्यामध्ये काय टेस्ट नेम नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स आणि वर्जन. ओके चला वर्जन बघा बायलँग्वेज म्हणजे मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही म्हणजे लँग्वेज मध्ये ही क्वेश्चन म्हणजे आपली एक्झाम असणार आहे. ओके एवढं झालं. बघा कुठली सब्जेक्ट आहे बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थचे बेसिक कॉन्सेप्ट. ओके त्याच्यासोबत बेसिक ऑफ ह्युमन बॉडी बद्दल बेसिक सगळे चाइल्ड हेल्थ पिडियाट्रिक अडोलसेंट हेल्थ मॅटर्नल हेल्थ OBG चाल फॅमिली प्लॅनिंग बघा फॅमिली प्लॅनिंग मी कव्हर करून देतो बरं का तुम्हाला. एक माझ्याकडे राहिलं फॅमिली प्लॅनिंग कम्प्लीट करून घेतो तुम्हाला. आणि कम्युनिकेबल डिसीज पण जे इम्पॉर्टंट आहे हे पण मी कंप्लीट करून घेतो. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज न्यूट्रिशन मधलं बघ कुठली विटॅमिन्स म्हणा आणि अजून कुठले होते फॅट हे सगळे मी कव्हर करून देतो तुम्हाला. ओके आणि मेंटल हेल्थ आणि स्किल बेस्ड क्वेश्चन बघा म्हणजे हे नॉर्सेटला टक्कर देणार. आता CHOचा क्वेश्चन कुठे नॉर्सेटला टक्कर देणार आहे. आणि रेफरल लिंकेज हे काय असतं. ओके हे झालं. आणि एल्डरली अँड पॅलिएटिव्ह केअर इमर्जन्सी सर्व्हिस बघा ही पण नवीन ऍड झालेलं आहे. ओव्हरऑल आणि ENT बघा ही सगळी जे सब्जेक्ट आहेत हे ओव्हरऑल ENT हे सगळे म्हणजे ऑन फील्ड मध्ये ज्यावेळी तुम्ही ऑफिसर होऊन जाणार ना हे सगळे कामं तुम्हाला करायचंच आहे. ओके हे जे इंडिकेटर्स आहेत ते इंडिकेटर मधलंच आहे सगळे. हे झालं किती मार्क्ससाठी ही 60 मार्क्ससाठी येणार आहे. ओके नेक्स्ट काय जनरल नॉलेज मग इकडे तुम्हाला थोडी अवघड जाणार आहे. नर्सिंग वाल्यांना मॅक्झिमम जनरल नॉलेज माहितीच नसणार आहे. ओके हे जनरल नॉलेज झालं ही किती 20 मार्कासाठी. मग हे पण तुम्हाला वाचावं लागेल बरं का. हे 20 मार्क कमी नाहीये. ओके 1 मार्क जास्त घेतलं तरी पण तुमचं मेरिट चेंज होऊ शकतो. आणि NHM प्रोग्राम रिलेटेड हे पण मी कव्हर करून देतो तुम्हाला. ओके कुठली कव्हर करून देतो मी तुम्हाला कम्युनिकेबल डिसीजेस असो आणि फॅमिली प्लॅनिंग आणि NHM प्रोग्राम. बाकीचं माझं बघू आमचे टीचर अजून टीचर्स आहेत त्यांनी कुठली कव्हर देतो आपण बघू. ओके चला हे झालं आपलं काय झालं
एक्झाम पॅटर्न बद्दल आणि ही सिलेबस कम्प्लिटली बदललेला आहे. 100 क्वेश्चन आहे आणि 100 मार्क्ससाठी सगळे एमसीक्यू. ओके, टोटल 100 एमसीक्यू 100 मार्क्स. ओके, एवढी खूप बदललेलं आहे. ओके, चला मग नेक्स्ट काय आहे बघा, प्रवेश परीक्षा निकाल आरोग्य विभागाचा. हा, परत रिझल्ट पण इथेच येणार आहे आपलं. हे झालं परीक्षेचे स्वरूप व दर्जा निवडाची पद्धती. बघा, ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचे स्तर हा विहित करण्यात आलेला आहे. किमान शैक्षणिक अर्हता दर्जातील निम्न नसणार नाही. ओके, हे झालं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा बहुविध स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रश्नाचे एकूण गुण याप्रमाणे 100 गुणाची परीक्षा घेण्यात येईल. ओके, आणि 120 मिनिट. ओके, 120 मिनिट 60 म्हणजे किती एक्झाम असणार आहे 2 तास. किती एक्झाम 2 तास असणार आहे. 60 म्हणजे किती 1 तास, म्हणजे 120 मिनिट म्हणजे 2 तास. बघा, 50 मार्कचे डायरेक्ट 50 एमसीक्यू होते अगोदर, आता 100 एमसीक्यू, तास 2च आहे. बरोबर आहे. ओके, 1.5 तास देतात मॅक्झिमम. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाहीये. हा, बघा, रिपीट चेक नाही होत. याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अथवा कंपनीशी संपर्क साधू नये. ह्याच्याबद्दल कोणी कॉन्टॅक्ट करू नका NHM मुंबईला आणि जे एक्झाम घेते ते कंपनीला. हे झालं. आणि तात्पुरता निवड यादीचे समावेश होणाऱ्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळण्यासाठी आचरण करण्यात येतील त्याबाबतीत यादी वेळापत्रक. बघा, म्हणजे इथे बघा, आता ह्यांनी NHM मुंबईवाले ओके, आता फक्त काय घेणार, यांनी एक्झाम घेणार सगळीकडे आणि जे कॅन्डिडेट आहे त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवणार आहे. कशासाठी? कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवण्यात येणार. या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ओके, हे झालं. आणि कागदपत्र पडताळणीचे सर्व मूळ कागदपत्रे व त्याचे प्रत्येक 2 स्वाक्षरी प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक. ज्यावेळी तुम्हाला बोलवतील, ज्यावेळी ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यासोबत 2 सेट कॉपी तुम्हाला घेऊन जायचे आहे. ओके, निवड यादी प्रतीक्षा यादी. बघा, निवड यादी पण सिलेक्शन लिस्ट पण इथेच लागणार आहे आणि प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट पण इथेच लागणार आहे सगळे डाटा. ओके, हे झालं. आणि कागदपत्र पडताळणी करता ओळख पुरवण्यासाठी स्वतःचे आधार कार्ड वगैरे हे सगळे घेऊन यायचं तुम्हाला. हे झालं. आणि इम्पॉर्टंट टिप दिले बघा. टिप मध्ये काय म्हणतात, परीक्षा ही बघा CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे पद्धतीने घेण्यास येणार असून बघा, प्रत्येक सत्राचे प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा एक सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे मॅक्झिमम कॅन्डिडेट झाला असेल तर काय करणार आहे, त्यांनी वेगळी शिफ्ट मध्ये एक्झाम घेणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात त्याची कठीणाही तपासण्यात येईल. म्हणजे इथे डायरेक्टली म्हणते मॅक्झिमम शीट मध्ये एक्झाम झालं तर नॉर्मलायझेशन होणार आहे. हे पण लक्षात घ्या. एक झालं. आणि परीक्षा बघा काय म्हणते, करिता परीक्षण केंद्र वाटप व आयुष्यमान आरोग्य वाटप. बघा, प्रमाणपत्र परीक्षण बघा, ही एंट्रन्स एक्झाम आहे. लास्ट वेळी पण तुम्हाला मी सांगितलं होतं, ही फक्त एंट्रन्स एक्झाम आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला CHO ट्रेनिंग म्हणजे MLSP ट्रेनिंग घ्यावं लागेल 6 महिन्यासाठी. ओके, ह्याच्यामध्ये आहे ते पण तुम्हाला सांगतो मी. बघा काय म्हणते, पात्रता निरीक्षण पूर्ण करणारे आणि गुणवत्ता प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेला उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालय किंवा ट्रस्ट जे मेडिकल कॉलेजेस वगैरे असतं राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे नियुक्त केलेले रुग्णालयामध्ये किती 6 महिन्याचा प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी कुठे प्रशिक्षण केंद्र दिली जातील. उपकेंद्राचे वाटप प्रशिक्षणापूर्वी कंडिशनल पोस्टिंग द्वारे करण्यात येईल. उमेदवारांनी जर एक्झिट एक्झाम मध्ये अनउत्तीर्ण कंडिशनल पोस्टिंग द्वारे दिलेले उपकेंद्रात भविष्यात अधिकार सांगता येणार नाहीये. ओके, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टिंग भेटते. हे झालं. आणि हे काय म्हणते, ऑलरेडी वर्किंग CHO पण इथे अप्लाय करू शकता बरं का. सध्याचे समुदाय आरोग्य यापूर्वी अधिकारी पदावर असलेल्या उमेदवारांनी सदर पदावरती भाग घेता येते. ह्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी तुम्ही CHO असाल, म्हणजे तुम्ही वेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये वगैरे असेल तर तुम्ही पण ही एक्झाम देऊन तुमच्या स्वतःच्या डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊ शकता. ओके, हे झालं. मेरिट लिस्ट अनुसार होणार आहे बरं का हे सगळे. आणि ज्यावेळी तुम्ही ऑर्डर भेटणार म्हणजे जे नवीन म्हणजे सब सेंटरला वगैरे तुम्ही जॉईन होत असेल त्याचा अगोदर जे ओल्ड CHO होतं म्हणजे सब सेंटर होतं त्याला तुम्हाला काय रिझाईन द्यावा लागेल. एवढीच प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे इझीच आहे. म्हणजे तुम्हाला नियरली तुमच्या घराजवळ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही परत एक्झाम देऊ शकता. जे ऑलरेडी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून ऑफिसर्स वर्क करतात त्यांच्यासाठी. हे झालं. ज्याप्रमाणे बघा ह्यांनी काय म्हटले, 6 महिने ब्रिज कोर्स ट्रेनिंग. ही कोर्स ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 अटेम्प्ट भेटतील. 2 अटेम्प्ट मध्ये पण तुम्ही पास नाही झालं तर परत 6 महिने तुम्हाला बसावं लागतंय परत. ओके, हे झालं. आणि आयुक्त आरोग्य तथा अभियंता संचालकांकडून यांच्याकडून कोणत्याही पूर्वसूचना न देता वरील सर्व देशांमध्ये बदल करण्यात सर्व अधिकार आहेत. कोणाला अधिकार आहे बघा, वरील सर्व म्हणजे चेंजेस होऊ शकते ह्याच्यामध्ये. बघा, हे झालं. परीक्षेनंतर एक्झिट एक्झाम. ओके, एक्झिट एक्झाम तुम्हाला 2 अटेम्प्ट भेटतील. दोन्हीमध्ये पास म्हणजे दोन्हीमध्ये
म्हणजे पास व्हायचं तुम्हाला, दोन्हीमध्ये नाही झालं तर परत तुम्हाला 6 महिने बसावं लागेल. MLHP म्हणजे काय इथे दिलेलं आहे बघा, मॉडर्न मिड लेवल म्हणजे मॉडर्न मिड लेवल सर्व्हिसेस. ही प्रमाणपत्र तुम्हाला ML कुठली सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला, मिड मॉडर्न लेवल सर्व्हिस हे काय प्रमाणपत्र सर्टिफिकेट MMLSC ही सर्टिफिकेट तुम्हाला 6 महिने म्हणजे 6 महिने ट्रेनिंग केल्यावर भेटणार आहे, लागू होईल. हे फक्त तुमच्या CHO साठी होणार आहे. ओके, हे झालं याच्यासाठी झालं. आणि ब्रिज कोर्स एक्झिट एक्झाम 2 प्रयत्नात उत्तीर्ण न झाल्यास ते उमेदवार समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी पात्र ठरणार नाही. ओके बघा किती म्हटले, 2 प्रयत्नात पास नाही झाला तर त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात येईल. आणि प्रमाणपत्र देण्यात निवासी आणि इतर भत्ते लागू. बघा तुम्हाला HR आणि DA लागू होणार नाहीये. ओके, एकदम कंत्राटी बेस म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेस असणार आहे. आणि ट्रेनिंग मध्ये तुमचा 90% अटेंडन्स कंपल्सरी पाहिजे. 6 महिने ट्रेनिंग मध्ये 90% हे झालं. आणि निवड झाल्यानंतर पुढील 3 वर्ष समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून शासन सेवे बंधनकारक असेल. म्हणजे एकदा तुम्ही जॉईन झाले की तुम्हाला 3 वर्ष ही काम म्हणजे ड्युटी करावंच लागेल. जर तुम्हाला सोडून जायचं असेल तर 1,03,000 हा बघा ह्याच्यामध्ये काही चेंज नाही केले यांनी, 1,03,000 तुम्हाला बॉन्ड ही काय भरावंच लागणार. इन केस ऑफ तुम्ही DML DHS मध्ये लागले असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही सेंट्रल मध्ये वगैरे जायचं असेल तर हे दंड तुम्हाला भरून जावं लागेल. हे झालं. आणि समुदाय आरोग्य अधिकारी ही पदे राज्य सरकारी नियमित बघा ही सगळे कंत्राटी आहे. तुम्ही आम्हाला बघा काय म्हणते, नियमित पदे नसून पूर्णपणे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पद्धत आहे. हे झालं. समुदाय आरोग्य अधिकारी समांतर सामाजिक आरक्षण लागू असेल. ओके हो, मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. एक्झिट एक्झाम उत्तीर्ण उमेदवारांनी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून सुरुवातील 11 महिने हे करतील, त्याच्यानंतर परत तुम्हाला बॉन्ड रिन्युएशन करून घेईल. ओके हे झालं. ओके हे बघा काय म्हणते, मोबाईलला काय काय देते बघा. हा प्रमाणपत्र ज्यावेळी ट्रेनिंग असणार त्यावेळी तुम्हाला दर महिने 10,000 रुपये स्टायपंड भेटणार. किती 10K म्हणजे 10,000 रुपये हेच भेटणार आहे प्रत्येक महिन्यासाठी. किती 6 महिन्यासाठी बरं का, म्हणजे 60,000 तुम्हाला भेटणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉईनिंग होतील त्यावेळी भेटणार आहे तुम्हाला 25+15 किती 25+15 भेटणार आहे, म्हणजे 40,000 पगार ज्यावेळी तुम्ही CHO म्हणून ऑन ड्युटी म्हणजे सब सेंटर मध्ये जाणार म्हणजे HWC मध्ये जाणार त्यावेळी तुम्हाला भेटणार आहे. ओके. आणि राज्याने निश्चित केलेल्या बघा अतिदुर्गम आदिवासी भागात रक्कम तुम्हाला एक्स्ट्रा 15,000 रुपये इन्सेंटिव्ह भेटणार. कुठले जे रत्नागिरी साईडला वगैरे असतात ना त्या साईडला, म्हणजे 45+15 किती 55,000 तुम्ही घेऊ शकता. ओके चला हे झालं त्याच्याबद्दल. आणि परीक्षेचे वेळापत्रक वगैरे त्यांनी ऑलरेडी सांगितले, ह्या संकेतस्थळावर देणार आहे. हे झालं. आणि जर समजा तुमच्या मित्राचा आणि तुमचा म्हणजे कुठल्या पण कॅन्डिडेटचा सेम मार्क असेल तर मग काय हे करण्यात येईल बघा. आत्मग्रस्त शेतकऱ्यांना पाल्यास प्रथम प्रदान देणार. बघा आता समजा एक 5 कॅन्डिडेट आहे, त्यांना किती पडलेले 78 किंवा 75 मार्क पडले तिघांना. पण ज्याच्यामध्ये एक आत्मग्रस्त शेतकऱ्याचा म्हणजे मुलगा वगैरे कोणी पाल्य वगैरे असेल तर त्यांना फर्स्ट प्रायोरिटी देण्यात येईल. पण त्याच्यामध्ये पण हे नसणार मग समान गुण आहे त्याच्यामध्ये परत काय करण्यात येईल 5 परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण असले त्याच्यापैकी वयाने म्हणजे जे मोठा आहे वयाने त्यांना प्रायोरिटी देणार. आता सेम पण म्हणजे सेम एज नाही, डेट ऑफ बर्थ पण सेम असेल तर त्याच्यानंतर काय करणार त्यांनी अंतिम दिनांकास उच्चतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर सेक्शन म्हणजे जे जास्त एज्युकेशन झालेले त्यांना प्राधान्य करण्यात येईल. त्याच्यामध्ये पण तुमचं पण MSc झाले तुमचं ते कॅन्डिडेटचं पण MSc झालं असेल तर नेक्स्ट काय करण्यात येईल नियमित विहित असलेले किमान शैक्षणिक अर्हतेचा म्हणजे मार्क्स बघण्यात येईल तुमचा लास्टला. ओके हे झालं नॉर्मल फंडा. ओके चला अजून काय म्हणते बघा ह्यांनी, उमेदवार हा महाराष्ट्र रेसिडेन्सी पाहिजे म्हणजे डोमेन्शियल सर्टिफिकेट म्हणजे आवश्यक आहे तुमच्यासाठी. हे झालं. आणि ही तुम्हाला सांगतो मी बरं का, ही खूप मला विचारलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं प्रशासन हे झालं. आणि 865 वर्षापर्यंत 15 वर्षाचे वास्तविक असलेली यांच्यासाठी कर्नाटक वाल्यांचा मुला पण येतं का असं विचारते खूप जण, मीच सांगतो. ओके चला हे काय वयोमर्यादा किती, एज लिमिट किती आहे, एज लिमिट खुला प्रवर्गासाठी 38 इयर किती 38 इयर इलिजिबल आहे. ओके त्याच्यानंतर ही कॅटेगरी वाल्यांसाठी वेगळे आहे, मिनिमम तर 38 चालेल. ओके हे बघून घ्या. हे मागासवर्गीयसाठी 43 आहे, दिव्यांगसाठी 45, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, अंशकालीन हे किती 55, माजी सैनिक +3 वर्ष आणि हे 45, खेळाडू वगैरे असेल तर त्यांना पण 43, अनाथ 43, हे 45. ही मिनिमम किती लक्षात ठेवायचं 38. ओके सगळं अप्लाय करू शकता. हे झालं. आणि त्याच्यासोबत सामाजिक आणि व समांतर आरक्षण ओके आपण ऑलरेडी वरती बघितलंय त्याचे GR वगैरे मेन्शन केलेले त्यांनी.
हे झालं माजी सैनिक झालं. आणि प्रकल्पग्रस्त जे माजी सैनिकच्या जागा कोणी नसेल तर ओके ते जागा कन्वर्ट होतात बरं का, कन्वर्ट होऊन नंतर तुम्हाला देण्यात येईल सर्वसाधारण सूचना. काय हे झालं. ओके ओके अजून काय बघूया, अजून इम्पॉर्टंट काय बघूया आपण ह्याच्यामधले. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे सगळे आपल्याला फोटोकार्ड नाही करायचं आहे. ऑनलाईन इथे एक पॉईंट होतं कुठलंय, ऑनलाईन परीक्षा व कागदपत्र परीक्षा उमेदवारांनी स्वखर्चाने म्हणजे तुमच्या स्वतःच्या खर्चाने यायचं आहे तुम्हाला. हे झालं. जाहिरात ओके झालं. इतर सर्वसाधारण अटी व ओके. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे जे कॅन्डिडेट आहेत जे प्रॉपर महाराष्ट्राचा असायला पाहिजे, किंवा जे नमूद केलेले जे एक GR होते बघा त्याच्यानुसार जे रेस्पेक्टेड गाव आहेत तर त्यांनी अप्लाय करू शकता. ओके हे झालं. त्याच्याबद्दल काय झालं, निवडणूक स्वीकारामध्ये राष्ट्रीय आयुर्वेद ओके केलेली निवड केली सूची बघा वर. ओके इथे काय म्हटलेलं बघा, कालमर्यादा समितीची तयारी केलेली निवड सूची 1 वर्षासाठी जे तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये वगैरे राहिला असेल मग ही 1 वर्षानंतर तुमचं सगळी म्हणजे काय हे संपणार आहे, म्हणजे 1 वर्षासाठी असणार आहे फक्त ही प्रक्रिया. ओके हे पण लक्षात असू द्या तुमचं. ओके शुल्क वगैरे तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके 1000 आणि बाकीसाठी 900 हे झालं. मग हे काय हे प्रतिज्ञापत्र कशाचे, लहान कुटुंबाचे. हे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वगैरे जातात त्यावेळी तुम्हाला हे सादर करावं लागेल. ओके सगळ्यांनी लक्षात घ्या. सिलेबस पण बदललेला आहे. ओके एक्झाम पॅटर्न बदलले. काय काय बदललंय, एक्झाम पॅटर्न बदललेला आहे. मग तुम्हाला 100 MCQ द्यावं लागेल, तुम्हाला MCQ प्रॅक्टिस करावं लागेल बरं का, MCQ प्रॅक्टिस. ओके आम्ही पण ट्राय करतो की MCQ प्रॅक्टिस घेण्यासाठी तुमचं. ओके हे झालं. त्याच्यासोबत सिलेबस पण बदललेला आहे. कुठली सिलेबस पण बदलला आहे. ओके आपल्याकडनं जेवढी मदत होते आपण करूया. आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल म्हणजे काही अडचणी आल्या असेल तर तुम्ही कुठल्या पण आपलं जे टीम MNO ओके टीम MNO मधलं कुठल्या पण ॲडमिनला तुम्ही विचारू शकता बाबा असं असं काय सर काय करायचं. ओके हे झालं. आणि त्याच्यासाठी अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी असेल आणि ते एक्झाम फॉर्म वगैरे कसं भरायचं ते पण तुम्हाला मी सांगतो 2-3 दिवसात. ओके काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉमेंटमध्ये वगैरे विचारू शकता. ओके चला मग लवकरात भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.